नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। विश्ववंदनीय तथागत सम्य समर्थ दयाचे आगर करुणाचे सागर याना माझा त्रिवार पंचांग प्रणाम। सद्धम्माचा उपदेश त्याने सर्व मानव कल्याणाकरिता नव्हे तर सर्व या जीवसृष्टीमध्ये उत्पन्न असणाऱ्या सर्व सत्वांच्या कल्याणाकरिता जो सद्धम्म असा उपदेश केला त्या धम्माला माझे त्रिवार वंदन। सद्धम्माचा सदाधिक प्रचार जन मनुष्यांमध्ये होत राहावा म्हणून असा सुमार्गावर आरूढ असणारा श्रावक संघ तथागताने जो निर्माण केला त्या श्रावक संघाला माझे त्रिवार पंचांग प्रणाम। आज आपल्या या शक्तिनगर नगरामध्ये बोधिसत्व बुद्ध विहारामध्ये 3 महिन्याच्या या प्रवाहामध्ये वर्षावासाकरिता इथं वर्षावास करणारे आदरणीय भत्तेजी सचकजी महाथेरो यांच्या या वर्षावासाच्या निमित्त इथं मला बोलण्यास थोडे भंतेजीकडून संधी मिळाली त्याबद्दल त्यांना माझा आभार। आपण वर्षवासाच्या निमित्ताने धम्म श्रवण करण्याकरिता येत असतो आणि भक्तीजींना जे काही आवश्यक वस्तू असते ते सुद्धा आपण त्यांना मदतीस करत असतो। तर अशा प्रकारे आपण हा वर्षवास या ठिकाणी पूर्णतयास करत असतो। तर वर्षवासाचा हा प्रवाह म्हणजे कशा करता असतो, मनुष्याला चांगलं ज्ञान मिळावं आणि चांगला संस्कारे होता यावं म्हणून हा रोज रोज धम्म श्रवण करण्याचा प्रयत्न करतो। धम्माच्या माध्यमातून काय मिळतो तर ज्ञान हे कशासाठी, एक चांगला सहयोग मार्गाने जीवन जगण्यासाठी। म्हणून वर्षवासाच्या या प्रवाहामध्ये भिक्षूंना भोजन दान दिल्या जातं, चिवरदान दिल्या जातं, गिलाना पचयाचं दान दिल्या जातं, अनेक अशा वस्तूचं दान दिल्या जातं आणि ते दान देऊन आपलं पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न केला जातो। कारण जीवनामध्ये पुण्य पण सुद्धा महत्वपूर्ण आहे, दान पारणी पण सुद्धा महत्वपूर्ण आहे बुद्ध इतिहासानुसार। म्हणून तो प्रयत्न केला जातं दान करून। तर सांगणं आणि सांगणंच नाही असायला पाहिजे, ऐकणं आणि ऐकणंच नाही असायला पाहिजे। तर सांगणारा सांगण्याचं काम करतो, ऐकणारा ऐकण्याचं काम करतो आणि करणारा करण्याचं काम करतो। तर अशाच प्रकारे हे चालत आहे, पण तिथं होत काहीच नाही। म्हणून भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे 2 मित्र होते आणि त्या मित्राची एक व्यवसाय होता। तो व्यवसाय म्हणजे माल खरेदी करणे आणि विकणे।
एकचदा त्यांचे दुसऱ्याच्या जरियाने ओळखी झाली की अमुक गावचा असा सावकार आहे, तो तमुक गावचा असा सावकार आहे. त्यावरून त्यांचे दोघांचे फक्त बोलणे झाले एकामेकासोबत. त्यांनी पाहिलं नाही कोणालाच, पण त्यांची मित्रता इतकी वाढली की ते खूपच वाढली. पण मरेपर्यंत दोघही मित्र एकामेकाला भेटले नाही. तर जो एक मित्र असतो त्यामधला एका मित्राला अचानक बिमारी उत्पन्न होतो, तो बिमार पडतो. आणि बिमार पडल्यानंतर तो बराचसा इलाज करतो, पण त्या इलाजाने त्याची बिमारी ठीक होत नाही. मग त्या बिमारीला काय नाव दिलं जाते, हज्जा म्हणून सनडी. तर त्या बिमारीने त्याचा मृत्यू होतो. आता पत्नी असते त्याची, ती पत्नी पण सुद्धा पतीची सेवा करता करता तिलाही त्या पतीची बिमारी लागली. तर पती मेल्याच्या बाद थोडस लवकर झालं, तर तो बिमारीमध्ये असता त्याची अशी इच्छा झाली, थोडस सामोर पराला मी मागे येतो. आता मी तर मरणारच आहे, पण मित्राला मी कधी भेटलो नाही. पण माझा मित्र कसा आहे म्हणून मी माझ्या मित्राच्या भेटीला गेलो पाहिजे असं त्या मरणाऱ्या मित्राला वाटलं. तेव्हा मरणाऱ्या मित्राच्या पत्नीने आणि त्याची मुलगी होती, त्याने विचार केला की ठीक आहे बा, आता मरण्याच्या आधी इच्छा पूर्ण व्हावा म्हणून ते दुसऱ्या मित्राला भेटण्यासाठी गेले. त्याच्या नगरामध्ये पोहोचले. पण पोहोचले तर अशा ते आश्रमची जागा असते येणाऱ्या जाणाऱ्यासाठी, तिथे थांबले. आता यांच्याजवळ खाण्यापिण्याची काही वस्तू नाही. तर त्या नगरातला जो राजा असतो त्याचं काम असते गोरगरिबाला अनाज वाटायचं, अनाज वाटायचं काम असते. तर हे पहिल्या दिवशी गेले तर तिथं अनाज वाटणे जेव्हा राहते तर हे पोरगी ते अनाज आणण्यासाठी जाते. तर अनाज आणायला जाते तेव्हा ते 3 पात्र घेऊन येते 3 जणांसाठी. 3 पात्र आणल्यानंतर रात्रीची वेळ राहते, रात्री 3 जण ते आपापले पात्र खातात. तर त्याच रात्री जो बिमार असतो मित्र तो जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर त्याची प्रकृती आणखीन खराब होते आणि तो मरण पावतो. आता तो मरण पावल्यानंतर मग दुसरा दिवस येते. तर दुसऱ्या दिवशी बी ते भोजन वाढण्याचा कार्यक्रम राहते. तर दुसऱ्या दिवशी बी ती पोरगी भोजन आणायला जाते. तर तेव्हा 2च पात्र घेऊन येते. 2 पात्र आणल्यानंतर तिची आई जी राहते, तिची आई भोजन केल्यानंतर तिची प्रकृती खराब होते आणि ते सुद्धा मरण पावते. मग तिसऱ्या दिवशी हे पोरगी जाते. तर तिसऱ्या दिवशी एकच पात्र घेते, 1 पात्र घेते आणि घेऊन आपल्या जिथं थांबली होती तिथं येते आणि ते ग्रहण करते. मग 4थ्या दिवशी जाते. तर 4थ्या दिवशी जो भोजन वाढणारा असतो तो म्हणतो की तिच्याकडे विचार करतो, हे उदासीन दिसते, नाराज दिसते, दुःखी दिसते, काय कारण आहे? पहिल्या दिवशी आली तर थोडी हसीखुशीत होती, दुसऱ्या दिवशी आली तर नाराजीत होती, आता तिसऱ्या दिवशी आली तर एकदम दुःखीच होती पण विचारलं नाही. पण आता 4थ्या दिवशी आली तर ही एकदम नाराजच दिसत आहे. तर काय कारण आहे विचारलं पाहिजे. तिला विचारलं तर ते म्हणते माझी कहाणी विचारून तुम्ही काय करणार, मी खूप दुःखी आहे. तर काय झालं तू सांगशील का सही? तर तेव्हा ते सांगते का पहिल्या दिवशी मी 3 पात्र नेले. तर माझे वडील, माझी आई आणि मी, आम्ही असे 3 जण होतो. पण माझे वडील बिमार होते. पण माझे वडील बिमार असताना जेव्हा इथून 3 पात्र नेलं, त्याने भोजन केलं तर त्याची अर्ध्या रात्री प्रकृती खराब झाली आणि ते मृत्यू पडले. दुसऱ्या दिवशी जेव्हा आलो होतो तर आम्ही दोघेच मायलेकी होतो. दोघेच मायलेकी असताना मी 2 पात्र नेले. 2 पात्र नेल्यानंतर
माझ्या आईची पण सुद्धा प्रकृती झाली ना, ते एकाएक मरण पावलं. मी उरलो एकच. तिसऱ्या दिवशी आलो तर तिसऱ्या दिवशी मी एक पात्र नेलो, कारण की मी एकटेच होतो. म्हणून आता चौथ्या दिवशी आलो तर माझी आई आणि वडीलही दोघेही मरण पावले, तर मी काय खुशीत राहीन, आनंदित राहीन, दुःखीच राहीन ना. म्हणून तिनं असं सांगितलं आणि त्या कारणाने मी दुःखी आहो. तर तो जो वाढणारा म्हणतो, अरे अरे तुझ्यासोबत फार गलत झालेला आहे, तू तर आता अनाथ आहेस, तू अनाथ आहेस म्हणून मी तुला दत्तक घेतो, मी तुला दत्तक घेतो असं म्हटलं. आता त्याने त्या मुलीला दत्तक घेतलं, तर त्याच्या दत्तक घेतल्यानंतर त्याने आपल्या त्या मुलीला घरी नेलं आणि त्याचं काम होतं राजाच्या नियमानुसार भोजन बनवणे आणि चौकामध्ये नेऊन लोकांना दान देणे. तर त्या ज्या ठिकाणी तो भोजन वाढत होता लोकांना, तर तिथं लोक येवायचे आणि फार कल्लोड असायचा त्याचा, आणि ते बराबर घेवायला जायचे नाही, माग पुढे धक्के मारत ते घेवायला जायचे. ते या मुलीला 2-3दा ते पाहिलं आणि त्याच्यात युक्ती लावली की भोजन कशा प्रकारे लोकांना द्यायला पाहिजे, ते व्यवस्थित कसं व्हायला पाहिजे. म्हणून तिनं ज्याने दत्तक घेतलं त्या मुलीला त्याला तिनं सांगितलं की तुम्ही असं भोजन लोकांना न वाढता, मी सांगतो त्याप्रमाणे जरी तुम्ही ना भोजन वाढलं तर लोकांना सोयीस्कर होईल आणि तुम्हाला पण सुद्धा सोयीस्कर होईल. तर तिनं मग काय सांगितलं की लोकांना येण्यासाठी तुम्ही 2 लाईनीचे असे बास बांधा, येणाऱ्याला आणि जाणाऱ्यासाठी. तर येणाऱ्या बरोबर तिथून एक 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 सिंगल येत राहील आणि जाणारा घेऊन सगळे बरोबर जात राहील, त्याला अडचण काहीच होणार नाही आणि कलोडही होणार नाही. तर या मुलीने त्याला सांगितल्यानुसार त्याने तसंच केलं. तर तिथं सार कलोडचं जे वातावरण होतं ते शांतीमध्ये बदल झालं. त्यानंतर राजाला असं वाटत नाही होतं की इथं भोजनाचं वातावरण आहे की नाही आहे, भोजन वाटते किंवा नाही वाटत आहे. म्हणून भोजन वाटणाऱ्याला राजाने विचारणा केली, काय आजकाल काही भोजन वाटपाचं काही कळतच नाही, लोक जमा होतात की नाही होत, त्याचा कलोडही ऐकायला येत नाही, असं काय झालं, भोजन वाढणं बंद आहे का? तेव्हा तो भोजन वाढणारा म्हणतो, नाही महाराज, भोजन वाढणं तर चालूच आहे. मग आवाज येतच नाही भोजन घेणाऱ्याचा. तर का एक मुलगी होती, जे 2 जण मित्र होते आणि त्या मित्रामधून एक मित्र मरण पावला, त्याची पत्नी मरण पावली आणि त्याची मुलगी हे इथं आले होते त्या वडिलाच्या बरोबर. वडील तिच्या मित्राला भेटायला आले होते, पण ते मित्रासोबत काही भेटले नाही. म्हणून कोण आहे असं त्या राजाला वाटलं. तर त्याने ओळखी सांगितली. ओळखी सांगितल्यावर असं त्या राजाला वाटलं का रे, हा तर माझाच मित्र होता, माझी मित्रता अशीच होती. म्हणून तू आता त्या पोरीला दत्तक घेतला, पण तिच्या सामोरची जबाबदारी मी घेतो, काय करायचंय ते, असं त्या राजानं म्हटलं. आता राजानं म्हटल्यानंतर त्याच गावात एक श्रेष्ठी होता. आता ते लग्नाची आली, लग्न करण्यासाठी आता ही बुद्धाला मानणारी, बुद्धाच्या वचनावर चालणारी, याच्यामध्ये सद्भावना सद्गुण असायचे. पण जो श्रेष्ठी मुलगा होता त्याच्यामध्ये हे गुण काहीच नाही होते. पण त्या राजानं त्याच्या बरोबर तिचं लग्न करून दिलं. अशीच एक गोष्ट मग बुद्धाच्या काळामध्ये 2 मित्र होते. 2 मित्रांमधून एक मित्र बुद्धाचे वचन ऐकायला जायचा, बुद्धाचे
वचनाच्या माध्यमातून तो धम्म श्रवण करायचा आणि त्याचप्रमाणे स्मरण करत राहायचा. आज बुद्धाने हे सांगितलं, बुद्धाने ह्या विषयावर सांगितलं, असं असं वागल्याने असं होते, असं केल्याने असं होते, असं सांगायचं. तो म्हणत राहायचा, आठवण करायचा. तर तो दुसऱ्या मित्राला सांगायचा, मित्रा तू चाल, बुद्ध चांगले सांगतात, समजवतात. तर आता प्रवचन ऐकण्यासाठी येणारे येतात, वेग भंतेजी प्रवचन द्यायचं, जसं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असा. तर ते लोकांची अवस्था पाहून सगळ्यांनी भंतेजी म्हणतात, मग येणारे येतात, कोणी बसणारे बसतात, कोणी उठणारे उठतात. तर त्यांची अवस्था पाहिली का यांची अवस्था काही बरोबर नाही आहे. जे बोर झाले ऐकू ऐकू तर हे जाऊन राहिले उठून सगळ्यांनी. आता ज्यांना चांगलं वाटते तर ते येऊन बसत आहेत, म्हणून येतात या. मग तो जो मित्र होता, जो बुद्धाचं वचन ऐकणारा, त्याने आपल्या मित्राला सांगितलं, तू एक दिवस चाल बुद्धाचं वचन ऐकण्यासाठी. तर तो आला. तो आल्यानंतर असा बाजूला बसलाय आणि तोच मोका पाहून सरांनी भंतेजीनं सांगणं चालू केलं, येतात या, बसतात बसा, उठतात उठता आणि जातात जा. असं सांगितल्यानंतर त्या दुसऱ्या मित्राने ते ऐकलं आणि आणखीन त्याच्यावरून ऐकलं. तर झोपीमध्ये तोच मग दुसऱ्या दिवशी घरी गेला आणि झोपी गेला. झोपी गेल्यानंतर आता त्या नगरामध्ये चोर चोरी करण्यासाठी निघाले. तर कुठे जायचं? तर ह्या घरात अंधार दिसते, कोणी आहे नाही, म्हणून इथं जायचं. पण इथं जाऊन राहिला तर दुसरा मित्र जो बुद्धाचा उपदेश ऐकायला आला होता, तर त्याने ऐकलं काय? 4च शब्द. कोणते 4 शब्द? येतात या, बसतात बसा, उठतात उठा, जातात जा. तर आता ते चोर आले आणि विचार करून राहिले, आता इथं जावायचं आहे ह्या घरी. म्हणून ते दरवाजात येऊन राहिले. आता आपला हा बुद्धाच्या विचाराला आपल्या स्वप्नातच तो म्हणत आहे, येतात या. तर जसे आता दरवाजा जवळ आले, त्याला वाटलं का रे हा तर जागा आहे. मग वाटलं, त्याने तिथंच थांबले. येतात या, बसतात बसा. आता त्याला वाटलं का हा जागा आहे तर थोडा वेळ बसलं पाहिजे. बसतात बसा. आता बसले तिथं. त्याला वाटलं आणखी हा जागाच आहे, याला झोपी जाऊ द्यायचं. मग आता आणखीन हा सपनामध्ये आता यांनी वाट पाहिलं केव्हापर्यंत आपण राहायचं, आता उठून जावायचं. तर हे म्हणतात, आता उठून राहिलं तर हा म्हणते उठता तर उठा. उठून ते उभे झाले. त्यांना वाटलं आता कसं करायचं, आपलं काही काम जमत नाही इथं, कारण हा जागा आहे. मग हा गडी इकडे झोपेमध्ये. आता जसे हे जावायला निघाले तर तो म्हणतो जाता तर जा. अशा प्रकारे भगवान बुद्धाचे वचन ऐकून त्याने आपल्या घरी जे चोरी होणारी होती तिचा त्याने बचाव केला. तर बुद्धाचे वचन ऐकून आपण सुद्धा आपल्या जीवनाचं फार कल्याण करत असतो, आपल्या जीवनामध्ये कुशल आणि कुशल प्राप्त करत असतो. तर अशा छोट्याशा या धम्म उपदेशाद्वारे मी आपल्या सर्वांना थोडासा धम्म उपदेश माध्यमातून मार्गोपदेश केलेला आहे. तर जाणता न जाणता, कळता न कळता होऊ शकते की काही चुका झाल्या असेल. तर आपल्या सर्वांच्या प्रती मी मैत्री उत्तम मंगल कामना करतो. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असा सहयोग घडत राहो आणि सदोदित आपल्याकडून असेच पुण्य कर्माचा संचय वाढत राहो. सदा सुखी निरोगी स्वस्थ राहो अशी सर्वांच्या प्रती मैत्री उत्तम मंगल कामना. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.